मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलवर जर फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी माझे चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्याने माझ्या चॅनलची माहिती आपल्या मित्रांना द्या. मित्रांनो, मी आपल्याला माहिती आहे की या चॅनलवर मी आपल्या शेळ्यांच्या विषयी मार्गदर्शन करत असतो. तर आज ऑन दी वे होतो आणि मला आज एक धनगर समाजाचे शेळीपालन करणारे भेटलेले आहेत. सर नमस्कार. मी आपल्याला शेळींच्या विषयी माझं चॅनल आहे. तर आपल्या चॅनलच्या मार्फत मी आपल्याला सगळ्या शेळीपालकांना किंवा शेळीपालन करण्यासाठी जे नवीन युवा वर्ग इच्छुक आहे त्यांच्यासाठी मी हे माहिती देत असतो. तर सर, आपला हा पूर्ण नाव काय? अनिल तुकाराम मोगारे. बरं, आपण राहणार अर्जुनवाडमध्ये. हा व्यवसाय सर आपण किती वर्षापासून करताय? 16-17 वर्ष झाले. 16-17 वर्ष आहेत. तर आता हा माझं शेळीविषयी चॅनल आहे. तर ह्या आता हा कळप दिसतोय, ह्या कळपामध्ये टोटल किती शेळ्या आहेत? या सगळ्या 70 आहेत. 70 किती? 70 आहेत मेंढ्या. 70 शेळ्या नाही, शेळ्या म्हणतो मी. शेळ्या 8 आहेत. 8 आहेत. बरं, मला आपला शेळ्यांच्या विषयी एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की मी सुद्धा शेळीपालन केलेलं आहे. तर माझ्या ज्या शेळी फार्मवर जी अडचण होती किंवा ज्या नवीन शेळीपालन करतायत तर त्यांना म्हणजे त्यांची करडं ज्यावेळी जन्माला येतात तर एक 15 दिवसामध्येच करडं काही कारणाने एक्सपायर होतात किंवा वारतात. तर त्याच्या मागचं कारण काय? कारण आणि अनेक प्रश्न विचारायचा होता की मी शेळीपालन करताना माझ्या एका शेळीकडून शेळ्या गाबडल्या, म्हणजे 2-3 महिन्यातच पिल्ली बाहेर टाकत होते. तर ह्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करा. काय करायला पाहिजे किंवा त्याच्यावर सोल्युशन काय असं होऊ नये म्हणून? त्याला कसं आहे, औषध आपलं दुसरं कुठलं तर बदल झालं. शेळी गाभण असली की जनतावरचं औषध चालत नाही. बरोबर. शेळी कसं टॉनिक जास्त लिव्हर पण चालत नाही की कसं कुठलं आपलं हे अँटीबायोटिक टॉनिक असेल की नाही, शे टॉनिक घालावं लागतं त्याला. बरं. आणि जरा ऊन कमी आहे त्याने उन्हात म्हणजे जास्त घेणार पाहिजे. म्हणजे जी गाभण शेळी आहे. पण सर हा प्रश्न आहे की हा शेडमध्येच असतात ना शेळीपालक, आपलं बंदिस्त शेळीपालन आहे. शेळीपालन असते त्याला कसं असतं सर माहिती आहे काय, वर्ण शेड असते आपला. शेडची धग मारते जरा 1 तासभर बाहेर, तासभर आत केलं का त्याला काय होत नाही, फिरती राहते. बरं. आता तुम्ही कारण म्हटलं गाबडण्याचं एक कारण म्हणजे मला सांगितले की त्यांच्या औषधामध्ये गाभण शेळीला जंतनाशक द्यायचं नाही, ते एक असू शकतं. आणि म्हणजे आणि दुसरं कारण खाण्यामध्ये काय होतं? कारण खाण्यामध्ये काय कसं आहे सर माहिती आहे काय, कुठला जर खाना त्यानं खाल्ले तर त्याला काय होत नाही. कुठला बी खाऊन देते, खाण्याचा काही इश्यू नाही. काय इश्यू त्याला येतच नाही. बरं. अनुवंशिकतेचं काय म्हणता येईल तुम्हाला? म्हणजे एकच शेळी कंटिन्यूस तेच करत गाबडतच असेल तर काय करायला पाहिजे? म्हणजे आणि एक शेळी एखादर तशी गाबडत असली तर ती कायमचीच गाबडत असली तर ती शेळी माडत पडते सर. बरं. म्हणजे आमच्यात पण एखादं दुसरं होते तसं. बरं. पण त्याला आम्ही काय तर म्हणजे दुसरं गाभण गेले की त्याला काय तर दुसरं विकून किंवा विक्री करून असं किंवा कटिंगलाच द्यावं लागतं, असं पद्धतीने करावं लागतं. खटपट करून बघायचं नाही जर झालं तर डायरेक्ट विक्री करायची. बरं. म्हणजे हा एक प्रश्न आहे. आणि करडांचं आता कसं आहे, मी बऱ्याच आता ह्या पेपरला वाचलं आहे 2-3 दिवसात की तुमचे जे असे एका ठिकाणी तुम्ही बसता आणि काही हिंस्त्र प्राणी म्हणजे बिबट्या असू देईल किंवा काही वेगळी असेल तर ते 1-2-3 माझ्या वाचनात आले की करडांच्यावर हल्ला केला किंवा अशा मातीत उकरून त्यांनी डालगं झाकलं होतं, पण माती उकरून त्याच्यावर हल्ला केला. मग तशा पद्धतीने आहे. तर काय काळजी? आता इथं उदगावला की आमच्या चुलत बन आहे, त्यांची पण परवा हल्ला चांगला झाला आहे. 17-18 जनावर मारले. मग मला कसं आहे माहिती आहे की आपण हा लाईव्ह क्वेश्चन घेऊया की काय असं काळजी घ्यायला पाहिजे, तुम्ही तुमच्या प्रॅक्टिकल दृष्टीने सांगा. म्हणजे सगळं म्हणजे आम्ही त्याला 15 दिवसाचं पॅकिंग सगळी केली आम्ही. बरं. त्याला तेवढं पॅकिंग करून ते दिवसा म्हणजे असं आम्ही चरवा जातो. आमची पिल्ली त्या रानात आहे, आम्ही आता चरवाय चाललोय. तिथं कोण येडा मारणारे कोण नसते. एक तास अर्ध्या तासात म्हणजे ते सगळे काम करतो. बरं. मग त्याच्यासाठी काय म्हणजे व्यवस्थित लक्ष काय दिलं पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे ना, किंवा लक्ष लागणार. आपल्या कुत्रा असला पाहिजे किंवा परत ते दिवसभर आम्ही चाललो की आमची संघ येते. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की संरक्षणासाठी काय करायला पाहिजे असं वाटतं, उपाययोजना काय करायला पाहिजे? काय तर पाहिजे त्याला, पण आता काय सांगायचं आम्ही. म्हणजे मला म्हणायचं की एक आपल्याकडे संरक्षणाचा एक कुत्रा असा पाहिजेच, कुठले आलं तरी भुकेल आणि त्याचं संरक्षण होईल. दुसरं म्हणजे आपल्याला थोडं डालगं मजबूत पाहिजे, स्टीलचं किंवा फॅब्रिक. जाळ्या लोखंडी जाईल आमच्या, लोखंडी जाळ्या. मग लोखंडी जाळ्या पाहिजे. तर तशा पद्धतीने करते ते खालनं उकरते. बरोबर. हीच कारण 2-3 ज्या गोष्टी घडल्या ना, आणि ते नेमकं कुत्री असली तरी ते सर जात नाही. बरं. हे प्राणी कुठलं तर म्हणजे असं आम्हाला दुसराच वाटायला की
तासात अर्ध्या तासात म्हणजे ह्यो सगळं नर्दी फोडून रागात घेऊन जातो. बरं. बाकीचं काहीच खात नाही ते, नुसतं रागात त्याला. हो. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं काळजी घ्यायला पाहिजे. तर शेतकरी बांधवांचं हे ज्वलंत उदाहरण आहे. त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे. आपण सर्व कष्ट करतो आणि अचानक कोणीतरीचा हल्ला केला तर आपलं सर्व नुकसान होतं. तर ते आपल्या आर्थिक होऊ नये म्हणून शेळीपालकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आणि सरांनी जसं सांगितलं की गाभडत असते तर आपल्याला त्याची पण व्यवस्थितपणे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे. चालेल. तर सर, तुमचं मी माझ्या चॅनलवतीनं मी तुमचे आभारी आहे माहिती दिल्याबद्दल. आणि असेच तुमची ही माहिती आपल्या सर्व शेळीपालकांना चांगल्या प्रकारे समजली असेलच. आणि तुमच्या व्यवसायाला सुद्धा माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद.